वेलकम टू BCS वाला. आज आपण पाहतोय न्यू पॉइंट ज्याचं नाव आहे DFA. DFA मीन्स डिटर्मिनिस्टिक फायनाइट ऑटोमॅटिक. ओके, आता या पॉइंट मध्ये काय किंवा DFA नेमकी काय असतो, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या स्टेट्स असतात, त्याच्यामध्ये त्याचे कपल्स कोणते असतात ते नीट समजूया. पण त्याच्या अगोदर त्याचा मिनिंग नीट समजून घ्या. डिटर्मिनिस्टिक डिटर्मिनिस्टिक म्हणजे काय का तुम्ही ज्या स्टेट घेणार आहे, फॉर एक्झाम्पल मी काहीतरी स्टेट घेतली Q0, तर ह्या स्टेटकडून कोणता ना कोणता अल्फाबेट तो दुसऱ्या स्टेटला गेला पाहिजे. म्हणजेच काय का तुमची एक स्टेट आहे Q0, तुमचा अल्फाबेट आहे A, हा A अल्फाबेट एक तर Q1 ला गेला पाहिजे किंवा Q2 ला गेला पाहिजे किंवा सेल्फला जरी असेल तरीच पाहिजे. म्हणजेच काय त्याचं ट्रान्झिशन कुठे ना कुठेतरी असलं. म्हणजे नंबर ऑफ अल्फाबेट तुमचे जेवढे काही असणार तेवढे अल्फाबेट तुम्हाला प्रत्येक स्टेटला देणं मस्ट आहे. आणि त्याचं ट्रान्झिशन कुठे ना कुठे गेला पाहिजे, त्याला म्हणतात डिटर्मिनिस्टिक. तसं NFA मध्ये नाहीये. NFA मध्ये काय असतं का तुम्ही हा जो अल्फाबेट आहे सिंगल अल्फाबेट जसा DFA मध्ये एकाच स्टेटला देऊ शकता, तसं NFA मध्ये तुम्ही A हा Q1 ला दिला, सेम A हा तुम्ही Q2 ला देऊ शकता, Q3 ला देऊ शकता, Q4 ला. म्हणजे मल्टिपल टाइम सेम अल्फाबेट तुम्ही काय करू शकता, देऊ शकता. कशामध्ये? NFA मध्ये. पण डिटर्मिनिस्टिक मध्ये करता येत नाही. म्हणजे DFA मध्ये तुम्हाला हा पार्ट करता येत नाही. मग DFA ड्रॉ कसा करायचा, DFA मध्ये काय काय असतं. सो DFA मध्ये तुम्हाला काय करायचंय, DFA मध्ये तुम्हाला असणार आहे 5 टपल्स. आता हे 5 टपल्स म्हणजे काय असणार आहे, त्या 5 टपल्सचा यूज करून तुम्हाला DFA ड्रॉ करायचा. आता 5 टपल्स मध्ये फर्स्ट काय, कॅपिटल Q. कॅपिटल Q मीन्स फायनाइट सेट ऑफ स्टेट. म्हणजेच काय का तुमचा नंबर ऑफ स्टेट किती येणार आहे. तुम्हाला जो प्रॉब्लेम दिलेला आहे त्या प्रॉब्लेम मध्ये नंबर ऑफ स्टेट किती येतील, Q0, Q1, Q2, Q3, नंबर ऑफ स्टेट किती येतील त्यासाठी लागणार आहे Q0. सेकंड आहे याला म्हणायचं अल्फाबेट किंवा इनपुट सिम्बॉल. तुम्हाला अल्फाबेट्स कोणते लागतील, इट मे बी A, B, 0, 1 काही असतं. डेल्टा म्हणजे काय असतं, ट्रान्झिशन फंक्शन. ट्रान्झिशन फंक्शन म्हणजे काय का एका स्टेटवरून दुसऱ्या स्टेटला जो जातोय Q0 टू Q1, आता जे आपण ड्रॉ केलं Q0 वरून Q1 ला जे मी जातोय A याला म्हणायचं ट्रान्झिशन. म्हणजे Q0 स्टेट पासून मी A घेतला, तो कुठे गेला Q1, दॅट इज द डेल्टा. नेक्स्ट Q0 मीन्स स्टार्ट स्टेट. स्टार्ट स्टेट किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता इनिशियल स्टेट. म्हणजे सुरुवात कुठून करायची. कंपल्सरी आपण DFA ची सुरुवात कुठून करतो, Q0 ला करतो. तुम्ही नाव जरी चेंज केलं तर चालतं, पण Q0 फिक्स ठेवायचं. नेक्स्ट आहे F. F मीन्स फायनाइट सेट ऑफ फायनल स्टेट. म्हणजेच काय का तुम्ही जो DFA ड्रॉ करणार आहे त्यामध्ये नंबर ऑफ फायनल स्टेट किती असणार, त्या मे बी 2 असतील, 1 असेल, 4 असेल, 5 असेल, व्हॉट एव्हर. पण नंबर ऑफ फायनल स्टेट किती असतील ते मीन्स काय असणार तुमचं F. आणि हा F कुठे असला पाहिजे, F इज अ सबसेट ऑफ कॅपिटल Q. हा F कुठला असला पाहिजे, ज्या तुमच्या नंबर ऑफ स्टेट आहे त्यामध्येच असं. मग तुम्हाला फायनल स्टेट असेल तर तुम्हाला कशी शो करायची आहे, डबल सर्कल. जर तुम्हाला DFA ड्रॉ करायचा आहे आणि DFA ड्रॉ केला आणि त्यामध्ये जर तुम्हाला फायनल स्टेट मेन्शन करायची असेल तर ती कशी दाखवायची, डबल सर्कलने. आणि बाकीच्या जेवढ्या स्टेट्स आहेत नॉर्मल स्टेट त्या सर्व कशाने दाखवायच्या, तुम्हाला सर्कलनी काय करायच्या, शो करायच्या. एकदम सिंपल आहे. डिटर्मिनिस्टिक फायनाइट ऑटोमेटामध्ये काय असणार आहे, नंबर ऑफ 5 टपल्स असणार आहे, ज्यामध्ये Q म्हणजे फायनाइट सेट ऑफ स्टेट असणार आहे. सेकंड आहे अल्फाबेट, त्याच्यामध्ये नंबर ऑफ अल्फाबेट असणार आहे. डेल्टा म्हणजे ट्रान्झिशन फंक्शन, स्टेट टू स्टेट कसं जायचं. Q0 म्हणजे इनिशियल स्टेट,
स्टार्टिंग कुठून करायची, एफ. एफ मीन्स काय असेल तुमची फायनल स्टेट. फायनल स्टेट काय असतील तुमच्या क्यूचा सबसेट असेल. ओके, आता हे आपण एक एक्सप्लेन करून घेऊ, समजून घेऊ एका सिंपल एक्झाम्पल. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक डीएफए सांगितलाय करायला. कन्स्ट्रक्ट डीएफए फॉर द लँग्वेज start with A and end with B over the alphabet A, P. ओके, क्वेश्चन समजून घ्या. कन्स्ट्रक्ट डीएफए फॉर द लँग्वेज. असा डीएफए काढा का ज्या डीएफए मध्ये प्रत्येक स्ट्रिंग ही ए ना स्टार्ट होईल आणि बी ना एंड होईल ओव्हर अल्फाबेट. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, ह्या दोन अल्फाबेटचा यूज करून आपल्याला डीएफए ड्रॉ करायचा, पण त्या डीएफए ची जी लँग्वेज तयार होणार त्या लँग्वेज मध्ये प्रत्येक स्ट्रिंग ए ना स्टार्ट झाली पाहिजे, बी ना. मग सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं, ह्या डीएफए साठी लागणारी लँग्वेज तुम्हाला फाइंड आउट करायची. लँग्वेज फाइंड आउट करायची म्हणजे का कोणत्या कोणत्या स्ट्रिंग्स ह्या लँग्वेज मध्ये येतील. ओके, आता लँग्वेज मध्ये काय सांगितलं, ए नी स्टार्ट आणि बी ने, आणि वापरायचे किती, फक्त 2 अल्फाबेट वापरायचे, त्यांचे कॉम्बिनेशन आपल्याला करायचे. कंपल्सरी पहिली स्ट्रिंग तुमची कोणती असेल, मिनिमम स्ट्रिंग. मिनिमम स्ट्रिंग काय माझी, ए ना स्टार्ट बी नाही, म्हणजे ए बी. सेकंड काय येऊ शकते, ए ना स्टार्ट झाली, मी पुन्हा डबल ए वापरला, पण एंड कशाने झालो मी, बी ना. किंवा ए बी बी येऊ शकतं, किंवा ए बी अशी पण स्ट्रिंग. म्हणजे बा प्रत्येक स्ट्रिंग ही ए ना चालू होते, बी ना एंड होते, ए ना चालू होते, बी ना एंड होते. पण आपली कंडिशन तीच आहे, ए ना स्टार्ट झाली पाहिजे, बी ना एंड झाली पाहिजे. ओके, आणि अल्फाबेट किती वापरायचे होते, 2च. मग आता यासाठी आपल्याला डीएफए ड्रॉ करायचं. आता स्ट्रिंग चावलंय इन्फिनाइट आहे, मग इन्फिनाइट स्ट्रिंग साठी डीएफए कसा ड्रॉ करायचा, तर नीट एक ट्रिक लक्षात ठेवा. फर्स्ट टाइम जेव्हा डीएफए ड्रॉ करणार तर तो करायचा मिनिमम स्ट्रिंग आहे. मिनिमम स्ट्रिंग किती आपली, ए बी. सो मी काय केलं, Q0 पासून मी स्टार्ट केलं, कारण Q0 माझी कोणती स्टेट असेल, इनिशियल स्टेट. जर माझा ए आला तर मी गेलो Q1 ला, म्हणजे ए नी माझी सुरुवात होईल. Q1 नंतर काय आला माझा बी, बी ना मला एंड व्हायचं, म्हणून मी काय केलं, तो फायनल घेतला. काय केलं मी, इनिशियल स्टेटला ए घेतला आणि एंड करताना बी. म्हणजेच काय, जेव्हा कधी तो फायनल स्टेटला येईल त्याला कंपल्सरी काय घेऊन यावं लागेल, बी घेऊन यावं लागेल. बरोबर. आता आपण एवढं काढलं म्हणजे डीएफए झाला का, नाही. डीएफएचा रूल काय आहे का, प्रत्येक स्टेटला अल्फाबेट आपल्याला देणं गरजेचं आहे. आपले किती अल्फाबेट आहे, 2. Q0 ला जर ए नी सुरुवात झाली तर आपण चालूय पुढं, पण Q0 ला जर बी नी सुरुवात झाली तर काय, म्हणजेच काय का बी ए बी ही स्ट्रिंग माझी ट्रू असेल का, तर नाही. का नाही ट्रू, कारण बी नी माझी लँग्वेज स्टार्ट होणारच नाहीये, कारण आपल्याला कंडिशन काय सांगितलेली आहे, ए नी स्टार्ट झाली पाहिजे. मग जर माझी लँग्वेज बी ना स्टार्ट झाली तर मी काय दिले, एक सिंपल स्टेट दिली, QR. QR द्या, Q3 द्या, Q4 द्या, काही झालं. म्हणजे काय, तो जर इकडे आला तर तो काय असेल, रिजेक्ट, कारण पुढे आपल्याला चेक करायची गरजच नाहीये. आणि जरी बी नंतर काही आलं, ए आला किंवा बी आला, काहीही आलंय तरी तो काय असेल, रिजेक्ट. तो ऍक्सेप्ट होणार नाही. लँग्वेज कधी ऍक्सेप्ट होणार, जेव्हा तो कुठे पोहोचेल, फायनल स्टेटला एंड होईल. ओके, Q0 जे दोन्ही झाले, या Q1 ला ऑलरेडी बी दिलाय, बट पाठीमागून जर ए येतोय, त्यानंतर जर मल्टिपल टाइम ए आले तर करायचं काय, तर मी ह्या Q1 ला सेल्फ लूप दिलं एच. सेल्फ लूप म्हणजे काय, इन्फिनाइट टाइम्स ए फिरणार. इन्फिनाइट टाइम्स काय करणार, तुमचा ए फिरणार. पण
जर माझी स्ट्रिंग फक्त डबल ए आला किंवा ट्रिपल ए आला तर तो कोणत्या स्टेटला राहणार? नॉन फायनल. ए ए ए ए किती आले ते नॉन फायनल राहणार. नॉन फायनलला आहे दॅट मीन्स तो रिजेक्ट आहे. जेव्हा तो फायनलला जाणार तेव्हा तुमचं मशीन काय करतंय, तो स्ट्रिंग काय करतंय, ऍक्सेप्ट करतोय. आला तो पुढे. आता बी नंतर इथे दोन्ही झाले Q1चे. आता Q2 आपल्याला दोन्ही अल्फाबेट द्यायचे, ए पण द्यायचा आहे, बी पण द्यायचा आहे. आता बी नंतर जर बी आला तर आपल्याला अडचण काहीच नाहीये. सॉरी, बी नंतर बी आला तर आपल्याला अडचण काहीच नाही. कारण का बी नंतर जरी बी आला किती वेळेस तरी लँग्वेज कशाने एंड होणार आहे? बी ने. आणि आपल्याला सांगितलं बी नच एंड व्हायचंय. पण जर माझ्या स्ट्रिंग मध्ये बी नंतर जर ए आला तर मला तो रिजेक्ट राहिला पाहिजे. पण ए नंतर पुन्हा बी येण्याचा पण चान्स आहे. म्हणजेच काय, बी नंतर जर ए आला तर तो कंपल्सरी काय फाइंड आउट करायला जाणार? बी. म्हणून इथून तो कुठे आला? रिटर्न आला ए घेऊन. जेणेकरून बी नंतर जर ए आला तर तो रिटर्न जाताना बी घेऊन जाईल. जरी त्याला बी भेटला नाही तर तो रिजेक्ट स्टेटलाच थांबेल. म्हणजे कोणत्या स्टेटला थांबला? नॉन फायनल स्टेटला तो थांबला. दॅट्स इट. आता यातून तुमच्या सर्व स्ट्रिंग काय होती? पार्ट्स होती. Q0 ला तुम्ही दोन्ही अल्फाबेट दिले, Q1 ला तुम्ही दोन्ही अल्फाबेट दिले, Q2 ला तुम्ही दोन्ही अल्फाबेट दिले, QR ला पण दिले. QR म्हणजे वेगळं काही नाहीये. QR म्हणजे तुम्ही इथं असं जरी म्हटले असते Q3 तरी चाललं असतं. ती नॉन फायनल म्हणजे रिजेक्ट असते. नॉन फायनल म्हणजे लँग्वेज ऍक्सेप्ट नाहीये. आणि फायनलला जे जे ट्रान्झिशन पोहोचतात त्यालाच काय म्हणतात? स्ट्रिंग ऍक्सेप्ट. मग यावरून तुम्हाला काय करायचं असतो? ट्रान्झिशन टेबल तयार करायचं. ट्रान्झिशन टेबल म्हणजे काय? Q0 चा ए आणि बी कुठे गेला, Q1 चा ए आणि बी कुठे गेला, तो तुम्हाला तयार करायचा. मग कसं तयार करायचं ट्रान्झिशन टेबल? तर पहा, काय द्यायचं? स्टेट आणि पुढे त्याचे अल्फाबेट. आपले किती अल्फाबेट आहे? 2 अल्फाबेट. मग नंबर ऑफ स्टेट किती माझ्या? Q0, Q1, Q2, Q3. मग मी राईट केला Q0, Q1, Q2, Q3. आता जे काय करायचं? Q0 चा ए कुठे गेलाय? Q1. Q0 चा बी कुठे गेलाय? Q3. नेक्स्ट Q1 चा ए सेल्फ Q1 लाच आहे, दॅट इज द Q1. Q1 चा बी कुठे गेला? Q2. नेक्स्ट Q2 चा ए कुठे आलाय? Q1. Q2 चा बी कुठे? सेल्फला. Q3 चा ए कुठे? सेल्फला. आणि Q3 चा बी सुद्धा कुठे? सेल्फला. हा झाला ट्रान्झिशन टेबल. ट्रान्झिशन टेबल म्हणजे काय? का तुमच्या डीएफए मध्ये प्रत्येक स्टेट टू स्टेट जो अल्फाबेट जातोय तो कोणत्या स्टेटला जातोय, त्याचं ट्रान्झिशन काय हे सांगण्याचं काम कोण करतं? ट्रान्झिशन टेबल. दॅट्स इट. हा झाला तुमचा डीएफए. स्टार्ट्स विथ ए, एंड विथ बी, ओव्हर द अल्फाबेट A, B. ओके. सो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत याच्या पुढचा डीएफए. ओके. म्हणजे हा झाला स्टार्ट आणि एंड. याच्यापेक्षा वेगवेगळे डीएफए आहेत तुमच्याकडे. कोणते? स्टार्टिंग एंडिंगचे आहेत, सबस्ट्रिंगचे पण आहे. पण अशा आपल्याला व्हिडिओ काय करायचे? नेक्स्ट सेशन मध्ये पाहायचे. ओके. सर्वांना क्लिअर झाले असेल? ठीक आहे. जर कोणाला काही डाऊट्स असेल तर कमेंट्स मध्ये तुमचे डाऊट्स टाका, आपण ते रिकरेक्ट करूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये. गुड बाय.